आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। गावामध्ये चांगली सुविधा पाहिजे, आमच्याकडून फक्त गावाची मिळतील, नाही तर मिळणार नाही। पूर्ण शेवटपर्यंत द्वारली के नागरिकों ने अहम निर्णय लेते हुए कहा कि जब तक गांव वालों मूलभूत सुविधा जैसी बिजली, पानी और सड़क की सुविधा उपलब्ध नहीं होगी, तब तक गांव वाले आने वाले सभी चुनाव का विरोध करते हुए किसी भी पार्टी को भी वोट नहीं करेंगे। केडीएमसी के हद में आने वाले द्वारली गांव के निवासी पिछले कई सालों से कई मूलभूत सेवाओं से वंचित है। सोमवार को उनका सब्र टूट गया और आक्रोशित महिलाओं ने एक साथ आकर आने वाले सभी चुनाव का बहिष्कार करने का ठोस निर्णय लिया है। भारी संख्या में एकत्रित महिलाओं का कहना है कि हमारे क्षेत्र में नगर सेवक कुणाल पाटिल थे, लेकिन वो चुनाव के दौरान सिर्फ नजर आए, उसके बाद वो नजर नहीं आए। विकास काम की बातें तो दूर, महिलाओं ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे से अपील किया है कि आपके मार्गदर्शन में जैसे अन्य गांव का विकास किया जा रहा है, वैसे ही द्वारली गांव का भी विकास किया जाए, ताकि हम लोगों को मूलभूत सुविधाएं मिल सके। अन्यथा हम गांव के सभी लोगों का, सभी नागरिक, सांसद या विधायक चुनाव में मतदान का बहिष्कार करेंगे। सगळ्या गावांचा विकास झाला। आमच्या गावाचा एकनाथ शिंदे एक आपला त्यांचा मुलगा खासदार आहे, पण आमची कामं काही केलेली नाही। परत आमच्या गावाचा विकास झालेला नाही। आमच्या गावात गटार नाही, रोड नाही, आमचा कमानी काहीच नाही। तिन्ही कामं जर झाली तरच आम्ही मतदान करू, नाही तर आम्ही बहिष्कार टाकू। मतदान होणारच नाही। गावाचा निषेध आहे आमच्या पूर्ण गावाचा असं आमचं एकमत आहे। आमदार असू दे, खासदार असू दे, कोणी असू दे, आमदार असो, खासदार कोणी आलं तरी आम्ही मतदान करणार नाही। आमच्या आज इतक्या वर्षामध्ये एवढ्या वर्षामध्ये काहीच झालेलं नाही। खाली मतदानाचे काही येतात, गोरगोर बोलतात आणि कामं काही करत नाही। गटर साफ करायला आले तर फक्त कागद काढून देतात। गटर नाहीच आहेत गावात, एवढी गटर आहेत, त्यातून पाणी जातच नाही। गल्लोगल्लीला गटार पाहिजे आम्हाला। तुम्ही बोलले आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा पुत्र इथला खासदार आहे, मग तुम्ही काय या वेळेस निवडणुकीवर बहिष्कार करणार आहेत का? बहिष्कार करणार, बहिष्कार करू आम्ही। आम्हाला तर एवढं भारी मतदान करणं बहिष्कार करू। आमची कामं झाली तरच करू आम्ही, नाही तर करणारच नाही। पहिला व्हायला पाहिजे कामं, तेव्हा मतदान करू आम्ही। कागद असू दे, नाही तर कोणी असू दे, कामं झाली का नंतर लक्ष न देत, कामापुरती गोरगोर बोलतात फक्त। काय समस्या आहे तुमच्या? श्री मलंग रोड गावाचा विकास, द्वारली गाव झालाच पाहिजे, नाही तर आम्ही बहिष्कार टाकू। नगरसेवक असो नाही तर कोणी असो, आम्ही घाबरणार नाही। मतदान होणार नाही, मतदान पण होणार नाही, एवढा बाकी निश्चित आहे आमचा। गावाचा अख्ख्या गावाचा निश्चित आहे। आणि दारादाराशी एक गटार आहेत, माझ्या दाराशी संडास येतात, त्यांचा पण निश्चित करा जरा। कारण त्यांना बघल्याशिवाय मी सोडणार नाही। म्हणजे तुमच्या मागण्या काय आहे? जेव्हा तुमचं काम गावाचा विकास होणार, तुम्ही मतदान करणार नाही का? गावाचा विकास झाला नाही तर फायदा नाही। गटारा पाहिजे, मग रोड पाहिजे, गावाला रोड बी नाही। एक गाडी आली तर दुसरी गाडी जायला जागा नाही, कुठे रोड बोलतात, पाणी नाही गावात। हे कसली समस्या करून ठेवली गावाला। कॉन्क्रीट गटर बी पाहिजे आम्हाला, कमानी पण पाहिजे चांगली। आलेलो आहो, या गावाचं नाव काय आहे आणि काय इथे समस्या आहे? इथं तुम्ही नगरसेवकाला सांगितलंय, महानगरपालिकेला सांगितलंय का? काय इथं काय प्रॉब्लेम आहे? बोला। या गावाचं नाव द्वारली गाव आहे आणि हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एरियामध्ये आहे। तर आम्ही या गावामध्ये आमच्या 5 वर्ष झाली नगरसेवक होता आणि आता त्या नगरसेवकाचं पद गेलेलं आहे। पण नगरसेवक असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची आमच्या गावामध्ये कामं केलेली नाहीये। गावाच्या सुरुवातीचा गटर, ज्याच्यासाठी आम्ही दर महिन्याला, दर वेळेस गटरवाले आल्याच्या नंतर पण आणि प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा आमची कुठलीही कामं होत नाही। गावाच्या बाजूशी लाईन जाऊन सुद्धा आमच्या गावकऱ्यांना पाणी नाही। आज आमचे गावकरी पाण्यासाठी वन करतात, म्हणजे फक्त रोडला पाणी आहे आणि गावाच्या आतमध्ये पाणी नाही। रोडचंच गटर सुधरत नाही तर गावाची गटर सुधारणार कधी? गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही, गावाच्या रस्त्यामध्ये खड्डे आहेत। आज या रोडला आमच्या एवढे ऍक्सिडेंट होतात, काय होतात, कसली आमच्या गावाची म्हणजे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आमच्या गावामध्ये। मग 5 वर्ष नगरसेवकांनी केलं काय? गावाची कमानी सुद्धा आमच्या गटारामध्ये बांधली गेलेली। कुठला बिल्डर होता तो?
होता, कुठला इंजिनियर होता की ज्याने गावाची कमानी डायरेक्ट गटारामध्ये उभी केली आणि आमचं पाणी जाणार कुठून? पूर्ण गावाचं पाणी जर गटारामधून जात असेल आणि तो पाणी अटकलं गेलंय आणि वरून गावाची गटारं काढण्यासाठी आलेल्या प्रशासनाला आम्ही कर्मचाऱ्यांना जर विचारलं की बाबा तुम्ही एवढंच गटार काढता, पुढची गटार का काढत नाही, पण ती उलटी उत्तर आम्हाला देतात का बाबा आम्ही काय पगार खात नाही तुमची कामं करायला, तुमचं बोलणं ऐकायला आम्ही का तुमचे कोणी मोठे हे नाही. मग आम्ही तक्रार करायची कोणाकडं? नाही कर्मचाऱ्यांकडं, नाही नगरसेवकाकडं. मग आम्ही गावकऱ्यांनी जायचं कोणाकडं? फक्त मतदानासाठी फक्त येतात का आमच्याकडं? ही तक्रार घेऊन तुम्ही नगरसेवक महानगरपालिका यांच्याकडे गेले होते का? नगरसेवकाकडे पण आम्ही तक्रार केलेली आहे आणि येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पण आम्ही तक्रार करतो. नेहमी आम्ही तक्रार करतो, पण आमच्या तक्रारीचा कोणी पाठपुरावा घेत नाही. कोण आहे नगरसेवक? कोण आहे इथं नगरसेवक? आणि काय त्याचं नाव आहे? कुणाल पाटलांनी आजपर्यंत मला तरी दिसत नाही का कुठलीही कामं केलेली आहेत. आणि जर त्यांनी कामं केलेली असाल तर कोळावेनिशी सगळ्या लोकांना सांगावं का बाबा मी ही कामं केलेली आहेत, मी आज या द्वारली गावाला ही सुविधा पुरवठा म्हणजे दिलेली आहे. आमच्या कमानीच्या समोरचा दिवाबत्ती अजूनपर्यंत चालू नाही का? गावात चोर घुसतील, चोऱ्या होतात, मग ते होतातच ना, त्याचा दोष गावाचा नाही. आम्ही तुम्हाला निवडून कशासाठी आणतो? आमच्या पण काहीतरी समस्या असतील, त्यांचा पण तुम्ही निसारा करायला पाहिजे ना. बरं, आता तुमची पुढची मागणी काय असेल? आमची पुढची मागणी फक्त एकच आहे, आमच्या गावचा कॉन्क्रिटीकरण करा, रस्त्याचा पूर्ण गटारा लास्ट पासून तर शॉप पर्यंत आमच्या पूर्ण गटारा कॉन्क्रीट एकदम आणि त्याच्यावरती झाकलं पाहिजे. पण तो आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना नळाचं पाणी व्यवस्थित पोचला पाहिजे. कमानी आहे ती गटारातून काढून व्यवस्थित कमानी आमची बदलली पाहिजे. कारण आमच्या गावची एंट्री आहे ती पूर्ण गावच्या एंट्रीचा जर शो नसेल, ज्या मंदिरात जाताना तर मंदिराचा कलश व्यवस्थित नसेल ना तर त्या मंदिराचा काही उपयोग नसतं. तसं आमच्या गावच्या कमानीचा काही उपयोग नाही आम्हाला. जर या तुमच्या मागण्या आहेत ते मान्य नाही झाल्या तर तुमच्या गावकऱ्यांची पुढची भूमिका काय राहणार? आमच्या गावकऱ्यांची पूर्ण भूमिका एकच आहे का पूर्ण इलेक्शन आम्ही आमच्या गावामध्ये येणाऱ्या कुठल्याही माणसाला आम्ही मतच देणार नाहीये. पूर्ण